स्थापना।
भागामध्ये 7-8 गावामध्ये सुद्धा शाळा माध्यमिक शाळा नव्हती। याचा विचार करून त्यांनी बेबेडोळ आणि दुसरी शाखा सोमाटणी या ठिकाणी 1987 ला सुरू केली। त्यावेळेस विद्यार्थी खूप अतिशय 8वीला विद्यार्थी 12-13 विद्यार्थी दोन्ही शाळेची कंडिशन एकच। पण शाळाला मान्यता मिळाली तर जागेचा इमारतीचा प्रश्न, ग्रामस्थांनी एकत्र येऊन आम्ही तिथं वन खात्याची 2 खोल्या होत्या, एक खोली आणि बाहेर परसबाग 1987 आणि 88 2 वर्ष त्या ठिकाणी काढली। 1 वर्षानंतर बाहेर बसायचं। पहिले एक 6 महिने विचार विनिमय चर्चा एक त्याचा डाटा वगैरे एकत्रित गोळा करून कशा पद्धतीने तयार करायची आणि मग 1 जुलै या ठिकाणी 23 ला पुदळ मारली गेलेली आहे आणि संस्था येथील शिक्षक या पंचक्रोशीत मध्ये आमचे विभागले गेलेले माजी विद्यार्थी असे एकत्र मिळून ही सुरुवात केली। पहिला मजला झाला आणि वाटलं म्हणजे पूर्ण होतोय कसा होतोय, पत्र टाकायची थोडीशी अडचणी येतात सामाजिक कार्यामध्ये, पण जे होत गेलं त्याला सगळ्यांचा हातभार मिळाला गेलेला आहे आणि शेवटी 2 मजले पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासारख्या संस्था बनवलं आणि लग्न झालेले पास आउट झाले आणि लगेच तिकडे जॉईन झाले आणि मग तो आमचा त्यावेळेचा ऋणाल बंद। खरं तर एका शिक्षकाला एका गावामध्ये आताच्या काळामध्ये 3 वर्ष 4 वर्ष नोकरी करता येते, त्याच्यानंतर सर आपण बदली करतो। बदली केल्यानंतर तो इतर गावामध्ये जातो। परंतु आमचं असं भाग्य आहे, जिल्हा परिषद प्राथमिकची शाळा ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस आमच्याकडे ते केंद्रबाई म्हणून होत्या, त्यांचे जॉईनिंग वाळके सर गौंजाला झालं आणि 1 वर्षानंतर ती बदली झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमाटणे। या ठिकाणी माझ्या वडिलांना शिकवलं, मलाही शिकवलं आणि माझ्या मुलांनाही शिकवलं। अशी संपूर्ण 3 पिढ्याचं शिक्षण देणारे आमच्या केंद्रबाई असतील, पाटीलकर असतील आणि जास्तीत जास्त शिक्षणावरती आणि आरोग्यावरती काम करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं काम करत असताना 2016 नंतर म्हणजे मी आज आंध्र मावळ, पवन मावळ आणि नाणे मावळ तिन्ही मावळामध्ये फिरलोय आणि शेवटी पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एक शैक्षणिक कार्यक्रम बजाजने सुरू केला आणि त्यावेळेला राहुल बजाज साहेबांचा एक विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला की आज कमलनयन बजाज नावाची एक शाळा पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आहे आणि आजही जरी आम्ही जाणतेचे काम गोष्ट माझी इच्छा आहे की तुम्ही विद्यार्थ्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या की किती विपरीत परिस्थिती असली तरी आपण पुढचं पाऊल पुढचं चॅप्टर तो चालू ठेवायचा, थांबायचं नाही। सो दॅट इज वन। हा एक मेसेज मला द्यायचा आहे की हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा किती ॲडव्हर्स किंवा आपल्याला विपरीत अशी परिस्थिती येते आणि इट इज